हा नमस्कार सर. नमस्कार. सर सध्या ढगाळ हवामान तयार झालेलं आहे सर. पावसाची शक्यता आहे का सर? आणि कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये राहील मग? नाही, पावसाची शक्यता नाही आहे. हा हा. आणि हे ढगाळ वातावरण केवळ आता आज उद्या आहे. त्यानंतर हलकं ढगाळ वातावरण राहील आणि 3 तारखेला आणि 4 तारखेला थोडं अजून लातूर, धाराशिव आणि सोलापूरमध्ये थोडं ढगाळ वातावरण जास्त राहील पावसाचं अनुकूल. किती तारखेला? आणि आता 3 आणि 4 तारखेला मार्चच्या. मार्चच्या 3-4 तारखेला. हा हा. हा. आणि आता सध्या जे आहे 23-24ला हा हे हा. केवळ आपल्या म्हणजे सगळीकडेच ढगाळ वातावरण अधिक आहे. हो. थोडं पुणे, अहिल्यानगर, नाशिक पूर्व भाग, छत्रपती संभाजीनगर या थोड्या भागामध्ये धुळ्यापर्यंत थोडं एखाद दुसऱ्या ठिकाणी शिडकाव्यासारखा पाऊस होऊ शकतो. परंतु जास्त पावसाची काही शक्यता नाही आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी काही घाबरून जायची गरज नाही. बर. आणि सर मराठवाड्यात नाही, मराठवाड्यात ढगाळ वातावरण खूप राहील. पाऊस? परंतु फार फार पावसाची शक्यता नाही. मराठवाड्यामध्येच आपण छत्रपती संभाजीनगर हा हा. आणि बीडच्या काही भागात थोडंफार वातावरण होऊ शकतं. हा, हा. परंतु जास्त शक्यता नाही आहे. म्हणजे कुठं तरी पडला तर हलक्या स्वरूपाचा पाऊस राहील हो अगदी. हो हो. कारण आता कसं आहे, रब्बीच्या काही पिकांची काढणी चालू आहे, कांदे काढणी चालू आहे. हा. आणि शेतकरी मग पाऊस येईल म्हटलं की घाबरत आहेत. आणि तसं काही नाहीये. आणि बऱ्याच चॅनलवाल्यांनी गारपीट होईल अशा प्रकारचा अंदाज दिला होता, पण हा तो हा चुकीचा हा. आहे. गारपीट होईल. गारपीट वगैरे काही होणार नाहीये. हम्म, हम्म. त्यामुळं सध्या या पुढील 15 दिवसामध्ये केवळ ढगाळ वातावरण राहील. फारसा पावसाचा अंदाज नाहीये. म्हणजे शेतकऱ्यांना काय घाबरण्याची काय काळजी करू नये शेतकऱ्यांनी असं काही? बिलकुल घाबरायची गरज नाही. कारण अनेक युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सांगितलेलं आहे की वादळी वाऱ्यासह गारपीट होईल, पाऊस येईल. नाही, ते खोटे अंदाज आहेत सगळे आणि विनाकारण शेतकऱ्यांना घाबरवलं जात आहे. आणि केवळ ते व्हिडिओ बघावेत त्या हेतूने काही लोक असे प्रकारचे व्हिडिओ बनवत असतात. हा हा. तर आपल्याला ते काही मान्य नाहीये. त्यामुळे जो काही सध्या आपणही 23, 24, 25 हलक्या पावसाचा अंदाज दिला होता, परंतु तो अंदाज बदललेला आहे. कारण बंगालच्या उपसागरात जे काही कमी दाबाचं क्षेत्र तयार झालंय ते विरुद्ध दिशेने जातंय. त्याच्यामुळे ते जर आपल्याकडे सरकलं असतं तर यदा कदाचित महाराष्ट्रात या काळात पाऊस झाला असता, परंतु ते काही आता होणार नाही. नक्कीच. म्हणजे अंशतः ढगाळ हवामानच राहील. कुठं तरी हो झालं तर तुरळक थेंब हलके येतील. हो हो. ओके ओके सर. छान माहिती दिली सर. धन्यवाद. धन्यवाद.